आज महाराष्ट्र बँकेत पैसे भरायला गेलो होतो तर असं काही स्कॅम झाला की डायरेक्ट 6,000ला चुना लागला. आज दिवसाची सुरुवात झाली डायरेक्ट 5:30ला. गाडी काढली आणि निघलो कोंडव्यात जाण्यासाठी, कारण कोंडव्यात बोलले की आपल्याला असतो फक्त प्रसादाचा शूट. आज दादांच्या घरी होतं भजन. शूट कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण गेलो केशव दादांसोबत थम्सअप प्यायला. थम्सअप पिऊन घेतली आणि तिकडून निघलो आपण घरी येण्यासाठी. घरी यायला वाजले 11:30. दुसऱ्या दिवशी आपण मॉर्निंग उठून डायरेक्ट कॉलेजला गेलो, का आता आपलं होतं कॉलेजमध्ये थोडंसं काम. कॉलेजमध्ये जाऊन पोहोचलो. आपले 2 मित्र भेटले, हेमंत भाऊ आणि यश भाऊ. त्यांना भेटलो. नंतरून थोडंसं प्रोजेक्ट एडिट करून दिला आपल्या एका मित्राचा. काल आपल्याला एक पेमेंट आलं होतं, आपण ती भरण्यासाठी गेलो महाराष्ट्र बँकेत. पैसे ATMमध्ये तर भरले, पण पैसे भरलेले नाही. SMS आला ना, अकाउंटला पैसे आले. ते बघून तुमचा भाऊ डायरेक्ट टेन्शनमध्ये गेला. 6,000चा घपला झाला डायरेक्ट. तिकडून ते घपला सहन नव्हता होत म्हणून डायरेक्ट घरी आलो. कपडे बदलले आणि डायरेक्ट गेलो गौरव शेटला आणलं. तिकडून त्यांना घेऊन गेलो, त्यांची गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती तिकडे आणायला. तिकडे गेलो आपण सोबत नुसता पाऊस, मुसळधार पाऊस. पावसात थांबत नव्हतं, लय मुसळधार पावसात भिजायचं काय नाही, चड्डी नाही वाढत म्हणून पावसात नाही भिजलो. पाऊस थांबल्या पहिली कल्टी दिली तिथनं. पहिलं आपल्या बेबीकडे गेलो, बेबीला काढली आणि थेट निघलो घरी जाण्यासाठी. पाऊस तर खूप येत होता. पुढे बघू शकता तुम्ही किती ढग आहे. घरी गेल्या मम्मी भजी बनवायला लागलेली. आमची मम्मी बॅक टू वर्क. मम्मी प्रभू शेट होते पुणे स्टेशनला. त्यांना व्हिडिओ कॉल केला, त्यांनी डायरेक्ट कुरकुरेचेच पुढे दाखवले. मग काय ती बघून आम्ही डायरेक्ट घरी जायचं ठरवलं. गणेश शेटला केला आपण टाटा.